राम नारायण राम, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार्थ हे 7 चक्र आहेत। यांचा शेवट नाही हे सर्व सांगून समजावता येणार नाही। जेव्हा त्यांनी हे जाणले की सांगून समजावता येणार नाही, तेव्हा त्यांनी सारे गाम या स्वरांच्या रूपात 7 सूर देऊन टाकले। आमच्या गावात अख्तारुद्दीन काही बोलला, अलाउद्दीन फक्त आ म्हणत असे। त्याला माहीतच नव्हते की यामध्ये इतकं काही आहे। न समजून सुद्धा किंवा इच्छा नसतानाही इतकं काही घडू शकतं। अख्तारुद्दीनने अलाउद्दीनला मारून पिटून घडवलं होतं। किती लोकांमध्ये खरी इच्छा असते, अनेकदा रडत रडत मार खात खातच हे सगळं घडतं। आज अलाउद्दीन आशियातील एक श्रेष्ठ गायक आहे। त्यामुळे इच्छा असेल किंवा नसेल तरीही या मंत्राचा जप करत राहा। बसल्या बसल्या काहीही करत असला तरी आ करत राहा। लोक विचारतात याने काय होणार, आपल्या आत इतकी आसक्ती, इतका लोभ आहे, याने काय होणार। असं करत करत तुम्ही वेदांचा आदिस्वर ओळखू लागा। आपण कधी विचार करतो का की डाळ तांदूळ खाल्ल्यावर रक्त, मांस आणि वीर्य कसं तयार होतं? ते सगळं आपोआप घडतं। त्याचप्रमाणे सिद्धी आणि मुक्ती देखील आपोआपच साध्य होईल। आपलं काय होणार? धर्मासोबतच संस्कारांचं संकुचित आकलन चिकटल्यामुळेच असा विचार येतो। मी असं म्हणत नाही की देव आहे की नाही, आधी आपण यथार्थतेतील देवाला ओळखूया।